ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहता इन गोवाचा विशेष कार्यक्रम कौल गोमंतकी यांचा आणि आपल्यासोबत आहेत तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर. सागर जावडेकरांना ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्ही विचारलं होतं की एकंदरीत गोव्याचं भवितव्य पुढल्या 5 वर्षासाठी काय असावं आणि कशा प्रकारे हा मार्ग काढला जाणार आहे. सागरजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो येतो आहे की गोमंतकीयांच्यावरती राज्य करताना आर्थिक संकटात गोवा आहे. गोव्याची आर्थिक परिस्थिती, मायनिंग बंद आहेत आणि इतर समस्या आहेत, त्यामुळे आर्थिक परिस्थिती तितकीशी भक्कम नाही आहे. त्याचबरोबर इतर अनेकही त्या लोकांनी स्कीम सुरू केल्या आहेत, त्यासाठी पैसा लागणार आहे. मागच्या सरकारने तुम्हाला माहिती आहे की वॅट पण कमी केला होता, पेट्रोल डिझेलचे भाव कमी ठेवले होते, त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे येणं कमी आहे पण सरकारचा खर्च अवाढव्य वाढलेला आहे. आता येणारं सरकार जे असणार आहे त्या सरकारला या आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे आणि ही समस्या त्यांनी कशी काय वाटते, तुम्हाला काय वाटते की या समस्येबाबत? या समस्या तयार कोणी केल्या, कोणी निर्माण केल्या? या राजकीय पक्षाने चीप पब्लिसिटी त्यांना पाहिजे आणि लोकप्रिय सरकार लोकप्रिय योजना राबवतात. अरे कशाला राबवतात त्या? काय गरज आहे का, आवश्यकता आहे का त्याची? आता काँग्रेसने परवा घोषणा केली निवडणुकीमध्ये की आम्ही 5 ते 10 लिटर काहीतरी पेट्रोल विद्यार्थ्यांना देऊ. परवडतं का त्यांना ते? आता तुम्ही समजा उद्या सरकार स्थापन केलं काँग्रेसने, काँग्रेसला हे परवडेल का? तुम्ही अशा अनेक ज्या योजना तयार करतात, त्यांनी आणखीन घोषणा केली की आम्ही लाडली लक्ष्मी 1 लाखावरून 5 लाख करू, किंवा गृह आधार योजना. खरं म्हणजे गृह आधार योजनेचा लाभ हा फार गरीब महिलांना मिळाला पाहिजे. हा तुम्ही सरसकट सर्वांनाच तो लाभ देतात, त्याचा अत्यंत दुरुपयोग होत चाललेला आहे. आज जवळजवळ 250-300 कोटी काहीतरी दर महिन्याला जवळपास मला वाटतं 100 कोटीपर्यंत जातो आहे. ते 1200 कोटी किंवा 1400 कोटी रुपये वर्षाकाठी हा खर्च होतो आहे. काय तेवढी आवश्यकता आहे का? हा एक खरंच गंभीर प्रश्न आहे. तर त्याचा आम्ही दर महिन्याला 5000 रुपये देऊ. समजा उद्या तुम्ही सत्तेवरती आलात, हे सगळे पक्ष एकत्र येऊन कडबोळं जे काय असेल ते भारतीय जनता पक्षाबरोबर थोडे दिवस राहा किंवा काँग्रेसबरोबर राहा, सरकार स्थापन करा. तुम्ही ह्या तुम्ही स्वतःच ज्या लोकप्रिय घोषणा केलेल्या होत्या त्याची तुम्ही अंमलबजावणी करू शकाल का? मग हे कशासाठी? तुम्हाला सांगतो, आर्थिक परिस्थिती गोव्याची इतकी अत्यंत बिकट आहे की उद्या सकाळी मांडवी पुलाला दर आठवड्याला जे 5 कोटी ते 7 कोटी रुपये द्यावे लागतात, हे पैसे देखील कुठून आणायचे हा प्रश्न पडणार. 7वा वेतन आयोग फार गडबडीमध्ये त्यांनी चालू केला, तुम्ही विचार केला नाही. आज काय परिस्थिती? आम्हाला कशासाठी 7वा वेतन आयोग फार गडबडीत चालू केला? कारण निवडणुकांचा उद्देश समोर ठेवून इम्प्लिमेंट केला. अर्थात काही नोकऱ्यांची उद्या केला काय आणि आज केला काय त्याच्यामध्ये फार फरक पडत नाही. इतकं असून सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधातच मतदान केलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ह्या लोकप्रिय घोषणा तुम्ही करून जातात, इम्प्लिमेंटेशन करणं फार कठीण असतं. कारण राज्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे. आज 1600 कोटी रुपये देणं आहे सरकारने. हे 1600 कोटी 16,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे ते वेगळं, त्याचा मी उल्लेखच करत नाही. आत्ता तुम्हाला कंत्राटदारांची बिलं जवळजवळ 1600 कोटी रुपये आहेत. याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं 800 कोटी रुपये, जवळपास 900 कोटीपेक्षा जास्त, मला वाटतं 816 नाही, जवळजवळ 700 कोटी रुपये त्या तुमच्या JSIDC पायाभूत सुविधा महामंडळ. तुम्ही मोठमोठी कामं घेतात. आत्ता मांडवी पुलाचं जे काम चालू आहे ना, हा पूल 250-300 कोटीमध्ये सुद्धा झाला असता. तुम्ही तो जवळपास 450 कोटी रुपये सांगितलं, 450 कोटी रुपये. आज त्याची व्हॅल्यू झालेली आहे 800-850 कोटी रुपये. ज्यावेळी हा पूल पूर्ण होणार त्यावेळी त्याची किंमत 1200 कोटी रुपये होणार. मी त्या कंपनीची पण चूक म्हणत नाही, चूक आमची आहे. काय आम्हाला एवढ्या खर्च करण्याची आवश्यकता होती काय? गरज आहे 3ऱ्या पुलाची, नो प्रॉब्लेम, परंतु तो साध्या पद्धतीने पण करता आला असता. तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. वास्कोला आज आम्ही कदंबा बसस्टँड गोवा सरकारचे बांधते, 100 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च व्हायचा. काय आवश्यकता आहे का त्याची? तुम्ही कर्नाटकामध्ये कुठे जाऊन बघा, 10 कोटी रुपये सुद्धा नाही,
5 कोटीच्या आत चांगल्यापैकी त्यांचा बसस्टँड तयार होतो. इतका स्वच्छ सिस्टमॅटिक टापटीप बघत राहावं असा बसस्टँड साध्या पद्धतीने. मग असे बसस्टँड आम्हाला इव्हन 2-3 कोटीमध्ये बांधू शकत नाही का? एवढा खर्च आम्ही करतो आहे याचा विचार कोण करत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही बिलं वाढवत चाललेत, त्याप्रमाणे कर्जाचा डोंगर हा वाढत चाललेला आहे. आज प्रत्येक जन्मणाऱ्या मुलावरती, बालकावरती ₹1.25 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि हे वाढत जाणार. सरकार कोणाचंही जरी आलं तरी पैसेचं सोंग त्यांना आणता येणार नाही. आणि काँग्रेसचं सरकार जरी आलं तर त्यांच्यासमोर प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. ते सरकार जेवढं जमेल तेवढंच देईल. आज तुम्हाला मोदी सरकारने गोव्यासाठी प्रचंड योजना दिल्यात. 15,000 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेज मंजूर केलेले आहेत. सगळ्या जुवारी पुलासाठी जवळजवळ 3,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. प्रचंड पैसा विमानतळासाठी काय आवश्यक पाहिजे ती मदत केलेली आहे. गोवा शिपयार्डसाठी मदत केलेली आहे. काय विचारू नका, काय जेवढे जमेल तेवढे. सागरमाला आणखीन दुसरी कुठली योजना तर त्याच्यासाठी आणखीन 2,000 कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे 20,000 ते 22,000 कोटी रुपयाचे विविध कामं प्रकल्प हातात घेतलेले आहेत. उद्या सकाळी केंद्र सरकारने ठरवलं की सरकार जर दुसरं असेल आणि जर त्यांनी बंद केलं तर काय करताय? शेवटी त्याचा फटका हा गोमंतक येण्या प्रश्न आहे. आणि मला वाटतं नेमकं हेच कारण लक्षात घेऊन हे जे बाकीच्या पक्षांचे जे आमदार आहेत ते केंद्रात सत्ताधारी असलेले भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी जात आहेत. त्याचं कारण, मुख्य कारण हेच आहे की येणारा जो कोणी मुख्यमंत्री असेल तर त्याला हे सरकार चालवणं कठीण होईल. त्यामुळे त्याची क्षमता असलेला हा मनोहर पर्रीकर एकमेव असा नेता आहे की तो थोडाफार तसा जादूगारही आहे की त्याच्यामध्ये त्याच्या पोटतोडीतून काय बाहेर निघेल सांगता येत नाही. आणि त्यामुळे सरकार स्थापन करायच्या वेळी ह्यांना फार प्रॉब्लेम येतील की तुम्ही आणखीन काही करू शकाल पण आज बघा खाणी व्यवस्थित चालत नाहीत. परवा मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते म्हणाले की आम्हाला काहीतरी 2,000 दशलक्ष टन एवढी काहीतरी 20,000 दशलक्ष टन एवढी काहीतरी क्षमता आहे. त्याच्यामध्ये 18,000पर्यंत झालेलं आहे. आता पुढे या 2 महिन्यामध्ये 20चं उद्दिष्ट पूर्ण होईल. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्हाला वाढवून मिळेल. कसं आहे की केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार यांचं संगनमत जर चांगलं असेल तर तुम्ही विकासाची अनेक कामं आणू शकतात. सागरजी, शेवटचा आपण याच्यानंतर शेवटचा सेगमेंट घेणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली अल्पशी विश्रांती घेण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास. विशेष कार्यक्रम कौल जनमत, कौल गोमंतक याचा.